पालघर जिल्ह्यातील घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात बोईसर पोलिसांना मोठं यश आलंय. सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक करत पोलिसांनी बोईसर आणि केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली स्कूटी जप्त करण्यात आली आहे. 9 जुलै 2026 रोजी बोईसर येथील न्यू हेवन टाटा हाऊसिंग परिसरातील प्रिन्स बार अँड रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून प्रवेश केलाय. यावेळी रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या असा सुमारे 23,495 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आलं. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहित जोखनप्रसाद विश्वकर्मा या सराईत आरोपीला अटक केली आहे. त्याचबरोबर एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींनी केवळ एकच नव्हे तर बोईसर आणि केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी 2 घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामुळे एकूण 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे 35,495 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कूटी जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आत्माराम बोरसे हे करत आहेत. बोईसर आणि परिसरातील घरफोडीच्या घटनांचा छडा लावत अल्पावधीत 3 गुन्ह्यांची उकल करण्यात बोईसर पोलिसांना यश आलंय. या कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाल्याचं बोललं जात आहे. घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून 3 गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल बोईसर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.